एव्हरीवन, तुम्ही सर्व कसे आहात? आणि काल होते 26 जानेवारी. आम्ही खूप मजा केली. सकाळी मी उठली होती आणि मग सासू आणि मी मिळून पूर्ण घरातले कामं केले. तर दुपारी आम्ही बनवले होते मंचुरियन. खूप मस्त झाले. मी तुम्हाला मंचुरियनची रेसिपी सांगते आता. तर पत्ताकोबी आणि गाजर खिसून घ्यायचे किंवा तुम्ही बारीक चॉपसुद्धा करू शकता पत्ताकोबी. आणि त्याला मस्त त्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे तुम्हाला, कारण की कोबीला वगैरे पाणी सुटतं. आपण जेव्हा मीठ वगैरे टाकतो ना, तेव्हा त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यानेच बाइंड करायचं आहे. तर मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची आहे, थोडंसं मीठ आणि तिखट टाकायचं आहे, थोडंसं काळी मिरी पावडर टाकायची आहे आणि बस तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला त्याच्यात पाणी टाकायचं नाही आहे, पुन्हा एकदा सांगते. आणि ते मिक्सचर म्हणजे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि मग कढईवरती तेल तापवायचं आहे छान. आणि मग जे बॉल्स आहेत त्यांना असं गोल 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 मस्त करायचं आहे. आणि तेल एकदमही तापलेलं नाही पाहिजे, कारण की बॉल फक्त वरून तुमचे काळपट होऊन जातील, आतून शिजणार नाही. कारण की त्याच्यात मैदा पण आहे, तर मैद्याला लागतो वेळ. तर त्याला आरामात शिजू द्यायचं आहे, कमी ते मध्य आचवरती, मीडियम गॅसवरती किंवा थोडं स्लो गॅसवरतीच मंचुरियनला छान खुसखुशीत असं तळून घ्यायचं आहे. आणि ग्रेव्ही सांगते, ग्रेव्ही कशी बनवायची. तर आम्ही रेडीमेड तो मसाला भेटतोच मंचुरियन, तोच आणला होता दिस टाईम. तर ते पॅकेट आणलं होतं. तर थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लसूण आणि अद्रक छान असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. पेस्ट नाही करायची आहे, छान असं कापून घ्यायचं आहे, चॉप करून घ्यायचं आहे. आणि ते तुम्हाला वापरायचं आहे. तेल तपलं की ते टाकायचं आहे. 2 उभ्या चिरून घ्यायच्या मिरच्या त्या टाकून द्यायच्या. आणि नंतर मग जो पावडर घेतला आहे आपण, जो मसाला घेतला आहे, तो एका वाटीमध्ये घेऊन चांगलं त्याला पाणी टाकून असं चम्मचने छान त्याचा घोळ बनवून घ्यायचा, एक मिक्सचर बनवून घ्यायचं आहे पातळ. ते झालं की तुम्हाला तो घोळ त्या पॅनमध्ये किंवा कढईत टाकायचा आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी. आणि छान त्याला परतत राहायचं आहे थोड्या वेळ. आणि कमी गॅसवरती थोड्या वेळ होऊ द्या, मग फास्ट गॅस करा आणि कंटिन्यू त्याला फिरवत राहा. तर सकाळी छान आम्ही समोसा, कचोरी आणि जिलेबी खाल्ली. त्याच्यानंतर मग मस्त थोड्या वेळ थांबलो आणि मंचुरियन वगैरे खाल्लं. मग गेलो होतो टेरेसवरती पतंग उडवायला. आम्ही छान पतंग उडवल्या. माझ्या मिस्टरांचे फ्रेंडसुद्धा आले होते, ते पतंग उडवत होते मस्त. छान पतंग उडवल्या त्या लोकांनी. आणि खूप पतंगी काय बोलतात त्याला, कटल्या त्यांच्या 4-5. तर माझी मोठी मम्मीसुद्धा आली होती दुपारी 4-5च्या दरम्यान. आणि त्यांना आम्ही चायपाणी वगैरे केला. आणि माझ्या एका कझिन बहिणीचा मुलगासुद्धा आला होता, तिला सोडायलाच आला होता माझ्या मोठ्या मम्मीला. तर तिला त्यांनी ड्रॉप केलं आणि तो गेला. मग आम्ही त्यांचं चायपाणी करून घेतल्याच्यानंतर थोड्या गोष्टी वगैरे केल्या. मी मम्मीला व्हिडिओ कॉल केला होता, तिची बहीण आली आहे हे सांगायला माझ्या घरी. आणि छान बोलणं झालं त्यांचं. त्याच्यानंतर मग थोडं संध्याकाळ झाली. तर जे मंचुरियन सगळं मी बनवलं होतं त्याच्या ओट्यावर होता एवढा पसारा, तर तो आवरून घेतला. मग खूप भांडे निघाले होते, वैताग आला होता मला. मग ते सगळं आवरून झाल्यावर कपड्याच्या घड्या सगळं हे कामं संध्याकाळचे आवरून मग आम्ही गेलो होतो 8:30-9 वाजता गेलो होतो आम्ही जेवण करायला. छान हॉटेलमध्ये गेलो, मस्त जेवण केलं, पनीरची भाजी खाल्ली आहे, तंदूर खाल्ले, मस्त जिरा राईस खाल्ला आहे आणि खूप मजा आली, मसाला पापड. तर खूप छान वाटलं. सगळे कॉमेडी करत होते, सगळे आपलं ट्रान्सफॉर्मेशन दाखवत होते की पहिले कोण कसं दिसत होतं, आता कसं दिसतंय. तर खूप मज्जा आली तिथे. आम्ही जुने फोटो बघत होतो की हा पहिले कसा दिसायचा, ही पहिले कशी दिसायची, ते सगळं आम्ही मस्त बोलत होतो. आणि संध्याकाळी माझा परत एक कझिन आहे, माझ्या मोठ्या मम्मीचा मुलगा आहे, तो माझ्या एका बहिणीच्या
2 गोड मुलांना, एक मुलगा, एक मुलगी त्यांना घेऊन आला होता संध्याकाळी घरी. तर ते खूप मस्त आहे. आचल आणि सोहम आले होते आमच्या घरी आणि खूप मस्ती केली त्या लोकांनी. इकडे-तिकडे, हे ते नुसता मावशी, 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 मावशी चालू होतं त्यांचं आणि आचलला आवडतो खूप मेकअप करायला. तर ती मावशी मला इथे हे लावून दे, मला ते करून दे. तर आम्ही जेवायला गेलो तेव्हा मी तिला थोडंसं आयशॅडो वगैरे लावून दिला होता, कारण की तिला खूपच आवड आहे. मावशी मला लिपस्टिक लावून दे, मला हे करून दे. तर तिचं ते चालूच राहतं. आलं की मी मोठी झाली का मला हे दे, मला ते दे. म्हटलं, "हो, तुला सगळं देईल. पहिले तू मोठी हो." तर तिचं तसं चालूच राहतं. तर खूप गोड आहे ती. मी खूप लाड करते तिचा. हे सर्व होतं आम्ही 26 जानेवारीला केलं. तर खूप मज्जा आली आहे. तुम्ही काय केलं 26 जानेवारीला स्पेशल ते मला कमेंट्समध्ये सांगा. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.